TV9 विशेष बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबई महापालिकेची आहे। आशियातली सर्वात श्रीमंत महापालिकेचा लौकिक मिरवणाऱ्या मुंबई महापालिकेत नगरसेवकांचं मानधन थकीत असल्याचं समोर आलंय। गेल्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांना पगार मिळालेला नाही। सुरू असलेले प्रकल्प आणि दैनंदिन खर्चाचं यामागे कारण देण्यात आलंय। पाहूयात। आशियातली सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ज्या मुंबई महापालिकेचा गौरव आहे, त्याच महापालिकेनं गेल्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांचे पगार थकवलेत। तिजोरीवरचा आर्थिक ताण म्हणून मागच्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांना मानधन मिळालेलं नाही। मुंबईत नगरसेवकांना दरमहा 25,000 रुपये इतकं मानधन दिलं जातं। जानेवारी महिन्यात मुंबई महापालिकेत इतिहासात पहिल्यांदा भाजपची सत्ता आली। सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत नगरसेवकांना मानधन देण्यात आलं। मात्र तेव्हापासून आजपर्यंत 3 महिन्यांचं मानधन थकलंय। यामागे पालिकेचे सुरू असलेले प्रकल्प, वाढव्य खर्च यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्याचं सांगितलं जातं। महापालिकेच्या कामगारांचा पगार देण्यासाठी ठेवी मोडण्याची शक्यता वर्तवली जात असण्याची ही चर्चा असतानाच आता मुंबईसारख्या महापालिकेनं नगरसेवकांचं मानधन थकवावं याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्यात। कारण मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत। प्रत्येकाला 25,000 मानधन देण्यासाठी महापालिकेला दरमहा सरासरी 56 लाख रुपये हवे आहेत। मुंबई महापालिकेचा महसूल आणि ठेवी पाहता ही रक्कम पालिकेसाठी अगदीच किरकोळ आहे। 2026च्या बजेटनुसार मुंबई महापालिकेकडे फक्त ठेवी म्हणून 44,000 कोटी रुपये राखीव आहेत। मात्र तरी सुद्धा मुंबई महापालिकेला दरमहा 56 लाख रुपये देताना ओढाताण कशी काय असा प्रश्न विचारला जातो। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।